हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल. तर बँक निफ्टी आणि निफ्टीचा क्यू बघू आपण. तर निफ्टीमध्ये बघितलं तर निफ्टीमध्ये गॅप ओपनिंग झाला आणि गॅप ओपनिंग झाल्यानंतर कन्सोलिडेशन मार्केट होतं, कन्सोलिडेशन टू व्होलेटाईल. ठीक आहे. तर गॅप ओपनिंग झाल्याने वरती सर्वाइव्ह नाही केलं, त्याच्यामुळे मार्केट खाली आल्यानंतर थोडंसं खाली येऊन कन्सोलिडेशन झालं मार्केट. ठीक आहे. आपण या लेवल ड्रॉ केल्या होत्या फ्रायडेला या मंडेसाठी. तर या प्रॉपर लेवल ब्रेक केलं, म्हणजे ब्रेक नाही केल्या, पण कन्सोलिडेशन झालं. आपण लेवल सांगितलं होतं त्याप्रमाणे प्रॉपर वर्कआउट केलं आहे. तसंच बँक निफ्टीमध्ये बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आपण इथे एक छोटा ट्रेड घेतला होता. तिथून 1:1चा आपल्याला रेशो भेटला होता. चांगला प्रॉफिट झाला 1:1मध्ये. ठीक आहे. तर नंतर कन्सोलिडेशन झालं, इथे काही प्रॉफिट झाला नाही. 1:1मध्ये फक्त ह्या लेवलला प्रॉफिट झाला होता, इथून जर खाली आलेला तेव्हा. ठीक आहे. अराऊंड 12-15ला. तर आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करून घेऊ काय असतील. बँक निफ्टीमध्ये पहिलं बघू. निफ्टीमध्ये ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ आणि ड्रॉईंग रिमूव्ह केल्यानंतर वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू. तर वन डेच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर एक इनसाईड कॅन्डल फॉर्म झालेली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा इनसाईड कॅन्डल फॉर्म होते तेव्हा एक चांगला मोमेंटम मिळू शकतो कुठला, ज्या साईडला ब्रेक होईल त्या साईडला. ठीक आहे. कारण की एक मोठी कॅन्डल होती आणि एक इनसाईड कॅन्डल फॉर्म झालेली आहे इथे. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघू आपण आणि लेवल ड्रॉ करून घेऊ. तर 15 मिनटाच्या टाईम फ्रेमवर बघितलं तर आपल्याकडे हा एक सपोर्ट एरिया आहे. ठीक आहे. आणि हा एक रेजिस्टन्स एरिया आहे. ह्या दोन लेवल इम्पॉर्टंट असतील. ठीक आहे. हा एक लेवल आपण ड्रॉ करून घेऊ. जर फ्लॅट ओपनिंग झालं आणि फ्लॅट ओपनिंगमध्ये झाल्यानंतर एकाच रेंजमध्ये मार्केट फिरलं तर पुन्हा एकदा कन्सोलिडेशन होऊ शकतं. पण जर आपण बघितली वन डेच्या टाईम फ्रेमवर एक इनसाईड कॅन्डल फॉर्म झाले आहे, तर एक चांगला मोमेंटम भेटण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे. तर हा एक सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतला आहे. जर फ्लॅट ओपनिंग झाले आणि फ्लॅट ओपनिंग झालं तर इथे मार्केट कन्सोलिडेशन होऊ शकतं परत अशा लेवलमध्ये. ठीक आहे. आणि जर गॅपअप झाला किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन अपसाईडला घेता, अपसाईडला एक चांगला टार्गेट दिसतो आपल्याला. इथे एक टार्गेट दिसतो आहे आणि हा टार्गेट दिसतो आहे. हे दोन टार्गेट दिसत आहेत. जर गॅपअप झाला, मोठा गॅपअप झाला किंवा फ्लॅट ओपनिंग होऊन अपसाईडला जात असेल मार्केट, तर जर गॅपडाऊन झालं. ठीक आहे. गॅपडाऊन झाल्यानंतर एक लेवल आहेत, स्ट्रॉंग सपोर्ट दिसत आहेत. त्या सपोर्टने मार्केट रिव्हर्स होऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण ओपनिंगचा वेट करून ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल त्या साईडला प्रॉपर आपण वेट करू आणि त्यानंतर प्रॉपर आपण एंट्री घेणार आहोत ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन नंतर. ठीक आहे. तर हे होतं निफ्टीमध्ये. आपण लेवल बघितल्या. निफ्टीमध्ये अजून एक सांगतो, जर गॅप ओपनिंग झालं तर इथं थोडा वेळ कन्सोलिडेशन होऊ शकतं आणि नंतर ह्या रिटेस्टनंतर मार्केट असं वरच्या साईडला जाऊ शकतं. तर त्याप्रमाणे प्रॉपर आपण ओपनिंगवर डिपेंड आहे आणि त्यानंतर प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ. तसंच बँक निफ्टीमध्ये बघू आपण. बँक निफ्टीमध्ये सुद्धा चांगला मोमेंटम नव्हता. आपण इथे एक छोटा ट्रेड घेतला होता. 1:1 रेशो भेटलेला आहे आपल्याला आणि छोटा प्रॉफिट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर कन्सोलिडेशनमध्ये होतं मार्केट, काहीच मोमेंटम नव्हतं. तर आपण पहिले ड्रॉईंग रिमूव्ह करून घेऊ आणि ड्रॉईंग रिमूव्ह करून घेतल्यानंतर वन डेच्या टाईम फ्रेमवर बघू आपण. तर वन डेच्या टाईम फ्रेमवर जसं निफ्टीमध्ये इनसाईड कॅन्डल फॉर्म झाली होती, बँक निफ्टीमध्ये सुद्धा इनसाईड कॅन्डल फॉर्म झाली आहे. ठीक आहे. तर एक मोमेंट मिळण्याची अपेक्षा आहे बँक निफ्टीमध्ये सुद्धा, जसं निफ्टीमध्ये आपण विचार केला तसं. तर बँक निफ्टीमध्ये आपण सपोर्ट एरिया आणि रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेऊ. हा सपोर्ट एरिया आणि हा रेजिस्टन्स एरिया ड्रॉ करून घेतला आहे आपण. ठीक आहे. आणि जर फ्लॅट ओपनिंग झालं तर फ्लॅट ओपनिंग झाल्यानंतर ह्या लेवल म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स एरियाच्यामध्ये मार्केट कन्सोलिडेशन होऊ शकतं. त्याप्रमाणे प्रॉपर आपण वेट करू ज्या साईडला ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन होईल. आणि खाली एक चांगला सपोर्ट आहे. आणि त्या सपोर्टनंतर जर सपोर्ट ब्रेक झाला तर ब्रेक झाल्यानंतर खाली एक चांगलं टार्गेट आहे. तर त्याप्रमाणे आपण वेट करू ज्या साईडला ओपनिंग होईल किंवा आपण म्हणजे ज्या साईडला ब्रेकआउट होईल किंवा ब्रेकडाऊन होईल त्या साईडला आपण ट्रेड घेऊ. जर फ्लॅट ओपनिंगनं अपसाईडला गेलं किंवा गॅप ओपनिंग झालं तर ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं 49,614पर्यंत. ठीक आहे. ह्या लेवलपर्यंत जाऊ शकतं. तर त्याप्रमाणे प्रॉपर आपण ट्रेड घेऊ शकतो. आणि जर बिग गॅपअप झालं तर आपण लेवल ड्रॉ केली आहे, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ शकतो. ठीक आहे. बँक निफ्टीमध्ये सुद्धा इथे जर ओपनिंग झालं तर इथे कन्सोलिडेशन होऊ शकतं. ठीक आहे. आणि जर गॅपअप झालं तर गॅपअप झाल्यानंतर इथे कुठे ओपनिंग झालं तर असं येऊन रिमूव्ह करून सेलर्सला परत असं वरती जाऊ शकतं मार्केट. तर त्याप्रमाणे आपण प्रॉपर ओपनिंग कुठे होते ते बघू आणि त्यानंतर ट्रेड घेऊ. नाही जर डाऊन साईडला आलं तर डाऊन साईडला आपण टार्गेट ड्रॉ केलेले आहेत, त्याप्रमाणे प्रॉपर आपण ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर ट्रेड घेऊ शकतो. पण ओपनिंगवर डिपेंड आहे. ज्या साईडला ओपनिंग होईल त्या साईडला आपण वेट करू प्रॉपर ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊनचा, त्यानंतरच आपण एंट्री करणार आहोत. तसं निफ्टीमध्ये सुद्धा आपण प्रॉपर एंट्री घेणार आहोत ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊननंतर, पण ओपनिंगचा वेट करून. कारण की इनसाईड कॅन्डल फॉर्म झाली आहे दोन्हीकडे बँक निफ्टी आणि निफ्टीमध्ये, तर एक चांगला मोमेंटम भेटू शकतो. त्याप्रमाणे आपण ट्रेड घेऊ. ठीक आहे.
आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या